नमस्कार मित्रांनो, मराठी माणूस प्रदीप. घटना अत्यंत महत्त्वाची आहे. घटना अत्यंत हृदय पिळवटून टाकणारी आहे. सकाळचे 10 वाजले होते. सकाळच्या 10च्या सुमारास राघू कदम आपल्या घरातून रानाकडे जायला निघाले. बरं, तिथं जाण्याचा सगळ्यात महत्त्वाचा उद्देश त्यांचा काय, तर महाबळेश्वर हे मदोत्पादक म्हणजे मध निर्माण करणारं सगळ्यात महत्त्वाचं ठिकाण आहे. त्याच्यामुळं इथे रोजगार मिळतो. मधाचे गाव ओळखलं जाणारं मांघर गाव हे देखील महाबळेश्वर तालुक्यामध्ये आहे. त्याच्यामुळे या सगळ्या परिसरामध्ये मधाचा व्यवसाय मोठ्या प्रमाणामध्ये केला जातो आणि त्याच सगळ्या गोष्टींसाठी राघू कदम सकाळी आपल्या घरातून मधाच्या पेट्या पाहण्यासाठी रानामध्ये गेले. ते जाताना एकटे गेले आणि सोनाट गाव म्हणजे महाबळेश्वर, ही घटना जी घडली ही महाबळेश्वर तालुक्यातल्या सोनाट गावामध्ये घडली. तुम्ही सोळशी भागामध्ये कधी आलात तर सोनाट गाव आहे, जिथं प्रचंड जंगल आजूबाजूला आहे. मोठमोठे जंगलांचे डोंगरच्या डोंगर त्या सगळ्या परिसरामध्ये पाहायला मिळतात. तुम्ही कधी तापोळ्याला आलात तर तुम्ही या सगळ्या परिसरावर नजर टाकल्यानंतर समजेल की सह्याद्री व्याघ्र प्रकल्प आणि सह्याद्री कोयना अभयारण्य म्हणून जो प्रदेश ओळखला जातो तो प्रदेश याच गावामध्ये येतो किंवा याच गावाच्या आजूबाजूला येतो. राघू कदम जेव्हा सकाळी घरातून निघून गेले, रानामध्ये गेले, घरापासून फार दूर निघून गेले, म्हणजे मधाच्या पेट्या अगदी कड्यांमध्ये लावाव्या लागतात, जिथं कोणीही येत जात नाही अशा ठिकाणी मधाच्या पेट्या लावाव्या लागतात. आणि तो व्यवसाय आज नाही करत इथली लोकं, तर अनेक वर्षांपासून करतात. पण याच सगळ्या गोष्टी करत असताना, त्यांना वाटेने जात असताना अचानक समोर त्यांच्या रानटी गवा, ज्याला आपण आपल्या इंडियन याच्यामध्ये जो इंडियन गॉर ज्याला म्हटलं जातं, म्हणजे जो आफ्रिकन रेडा म्हणजे किंवा जी सगळी जंगली रेड्या असतात त्या प्रकारे इंडियन गवा तो अचानकपणे त्यांच्या समोर आला आणि पुढे जे काही घडलं ते खरोखर हृदय पिळवटून टाकणार होतं. बरं, अशा घटना या भागामध्ये घडल्या नाही आहेत का, तर निश्चित घडलेत, अनेकदा घडलेत. गव्यांच्या हल्ल्यामध्ये अनेक लोकांना मृत्यू ओढावून मिळाला, म्हणजे त्यांना ते सगळं सहन नाही झालं. अनेक जण त्यामध्ये मृत्युमुखी पडले. पण काल जी घटना घडली ती घटना इतकी भयंकर होती की ते सगळं पाहताना आणि ऐकताना तुमच्या आमच्या अंगावरती काटा येतो. समोर जेव्हा गवा आला आणि त्या गव्याने ज्या वेगामध्ये त्यांना धडक मारली, त्यांच्या छातीमधून असं सांगितलं जातं की त्यांच्या छातीमधून गव्याची दोन्हीच्या दोन्ही शिंग आरपार झाली होती. त्यांनी त्या गव्याने जेव्हा शिंगावरती त्यांना घेतलं, त्यांना पूर्णपणे हलवलं, पूर्णपणे छातीचा पिंजरा किंवा पूर्णपणे छाती त्यांची तुटून गेली होती आणि त्यांचा जागीच एका क्षणामध्ये मृत्यू झाला. गव्याची ताकद फार प्रचंड मोठी आहे. एखादी गाडी जरी रस्त्यावरती आली तरी तिला तोडण्याची ताकद त्या गव्यामध्ये आहे. माणसाचं आपण काही घेऊन बसलो. पण या सगळ्या गोष्टी किंवा हा व्हिडिओ किंवा ही सगळी घटना मी तुम्हाला याच्यासाठी सांगितली की याच ठिकाणी याच भागामध्ये आता एकनाथ शिंदे नवीन महाबळेश्वर उभं करणार आहेत. याचा अर्थ इथले जो काही अधिवास आहे या प्राण्यांचा, कारण झालं आहे काय, प्राणी शहरीकरणामुळं प्रत्येक जंगलाच्या आधीमध्ये आज टेंट हाऊस झाले, तुमचे ते ॲग्रो टुरिझम काय म्हणतात त्या सगळ्या गोष्टी झाल्यात. त्यामुळे प्रत्येक स्पॉटमध्ये लाईट्स केल्या, माणसांची वर्दळ वाढू लागली. त्याच्यामुळे हे जंगली प्राणी सगळे भितरलेले आहेत, घाबरलेले आहेत. त्यांना इकडे गेल्यानंतर माणसं भेटतात, तिकडे गेल्यानंतर माणसं भेटतात, इथं चावू लागते, तिथं चावू लागते, कारण या प्राण्यांना असली कसलीही सवय नाही आहे. ही सगळी प्राणी आता सध्या रागामध्ये रागीट सगळ्या ह्याच्यामध्ये आहेत. कारण तुम्ही पाहाल तर रस्त्यांवरती प्राण्यांचं प्रमाण दिसण्याचं खूप वाढलं आहे. वाघ, बिबटे, तुमचे बाकी ससे, सांबर, भेकर या सगळ्या गोष्टी रस्त्यावरती फार येऊ लागले आहेत. त्याचं कारण त्यांचा जंगलामध्ये त्यांना जो काही एकांत हवा आहे, त्यांना जो काही डिस्टन्स पण नको आहे, त्या सगळ्या गोष्टी आज मिळत नाही आहेत. मग ज्या ठिकाणी आज अभयारण्य आहे त्या ठिकाणी नवीन महाबळेश्वर उभं राहणार आहे. विचार करा, येणाऱ्या काळामध्ये म्हणजे जसं लवासा झालं ना, तशाच सगळ्या गोष्टी नवीन महाबळेश्वरच्या होतील. माझं एक साधं सरळ म्हणणे आहे, या भागामध्ये काय हवं आहे, रस्त्यांची गरज आहे, लाईटची गरज आहे, नेटवर्कची गरज आहे. इथल्या लोकांना ॲग्रो टुरिझमच्या स्वरूपामध्ये एक उद्योग म्हणून आपण त्या सगळ्या गोष्टी मान्य करू शकतो किंवा त्या गोष्टी थोड्याफार प्रमाणामध्ये आपण सहन करू शकतो. पण नवीन महाबळेश्वरचा जो काही आराखडा मी वाचला आणि माझ्या पायाखालची जमीन अक्षरशः सरकली होती की एवढं जर करायचं झालं तर इथला संपूर्णपणे अधिवास, जो काही जंगली अधिवास आहे तो समूळ नष्ट होईल, संपूर्णपणे नष्ट होईल. आणि असे जशी गव्याने कालची जी घटना झाली, ते छातीमध्ये भोगसून मारलं, अशी कित्येक लोक मारली जातील. कारण इथल्या प्राण्यांना काय तुम्ही उचलून एकाला काय बाहेर नेऊन सोडणार आहात का? म्हणजे तुम्ही अभयारण्यातल्या प्राण्यांना बाहेर फेकून देताय, तर विचार करा जे शहरांच्या आजूबाजूला लगतचे प्राणी बिणी आज काही थोडेफार शिल्लक राहिलेत ते तरी जगतील कशाला? कशासाठी हा नवीन महाबळेश्वरचा घाट?
आज इथल्या लोकांवरती ज्या काही गोष्टी घडत आहेत त्यांच्यासोबत त्याकडे लक्ष द्या. त्या तिथे काय करता येईल का उपाययोजना याकडे लक्ष द्या. नवीन महाबळेश्वर या डोंगरावरून त्या डोंगरावरती रोपवे करतायत. कशासाठी? पर्यटनासाठी. यार काय पर्यटन 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 नुसतं काही वैयक्तिक लोकांचे खिसे भरण्यासाठी? इथं काय करायचं? साध्या कॉमन सेन्सच्या गोष्टी आहेत ज्या महत्त्वाच्या आहेत, प्राथमिक आहेत, तेवढ्या द्या फक्त. बाकीच्याची गरज नाही आहे. आज पूल बांधलेत, एकनाथ शिंदेने रस्ते बांधलेत, उत्तम गोष्टी केल्यात. बस तुम्ही ह्या सगळ्या गोष्टींकडे लक्ष द्या. ते नवीन महाबळेश्वर करून इथं MIDC आणू, तिथं हे करू, या गावात हेलिपॅड देऊ, त्या गावात विमानतळ बांधू, इथं मोनो ट्रेन करू. अरे कशाला घंट्याला मोनो ट्रेन? आणि बाहेरच्या लोकांना येऊन इथं फिरण्यासाठी इथल्या भागातल्या लोकांची किंवा इथल्या स्थानिकांची किंवा इथल्या निसर्गाची तुम्ही वाट लावणार का? आज इथल्या जमिनींचे किती व्यवहार, आता बोलायची गोष्ट नाही आहे ती, पण कुणी कसं कसं जमिनान काय काय केलं आणि सगळा व्यापार उडवला आहे ना, सगळं माहिती आहे. पण यातून भिकारी होणार इथला स्थानिक माणूस. आज नाही त्यांना समजणार, 10 वर्षानंतर त्यांना कळेल. त्यांची पोरं जेव्हा त्यांना शिव्या घालतील ना, तेव्हा त्यांना समजेल की आपल्या बापानं कोणाला जमिनी विकल्या आणि कोण हे येऊन आपल्या उरावरती बसलेत. कारण ती सोनाटमधली घटना आहे ना, ती गव्यांनी मारण्याची, त्या हळूहळू या सगळ्या घटना वाढत चालल्यात. अगदी शेतीपर्यंत, घरापर्यंत हे सगळे प्राणी येऊन पोचलेत. त्याचं कारण असं की आम्ही त्यांच्या जंगलांपर्यंत पोहोचलो, आम्ही तिथपर्यंत गेलो. तेव्हा विचार करा सगळ्या गोष्टींचा. त्या नवीन महाबळेश्वरच्या मी नेहमी विरोधात आहे आणि असली फालतू गोष्ट कोणीही स्वीकार करू नये. काही गरज नाही आहे. अरे या महाराष्ट्रामध्ये शहरीकरण नुसतं झालं आहे. कुठंतरी शांतता, निवांतपणा कुठे असेल तो या अशा भागांमध्ये तो फक्त अनुभवण्यासाठी या. त्याची जर तुम्ही तिथे देखील शहरीकरण करत असाल तर मग तिकडच्या शहरात आणि इकडच्या शहरात फरक राहिला तो काय? मग फिरायला कुठं जायचं लोकांनी शांतता घ्यायला? त्यामुळे या सगळ्या गोष्टीचा सामान्य म्हणून तुम्ही विचार केला पाहिजे. आणि तुम्ही विचार करू शकणार नाही तर पुढच्या पिढ्या तुमच्या भिकेला लागल्याशिवाय राहणार नाहीत. एवढं फक्त लक्षात ठेवा.